पाप केले ते बहु विस्तरिले, विषय सुख सेविताना जिवंत तिमिर गोंदले. लक्ष 84 योनी फिरता दुःख बहु भोगले, ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. धर्म जागो बापरत्वाचा ते बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. माणसाच्या जीवनामध्ये हा आत्मा त्या भगवंताला एक विनंती करतो आणि काय म्हणतो, अरे आत्मा म्हणे श्री नारायणा, घालव मानव जन्माला. आत्मा म्हणे श्री नारायणा, घालव मानव जन्माला. अरे तुझे नाम स्मरण करील मी, वळखील साधू संताला. ए तुझे नाम स्मरण करील मी, वळखील साधू संताला. ए तुझे नाम स्मरण करील मी, वळखील साधू संताला. मग देव काय म्हणतो, अरे देव म्हणे रे आत्म्याला, नको जाऊ मानव जन्माला. तो भगवंत म्हणतो हा माणसाचा जन्म अरे खूप वाईट आहे. कारण का, ज्या वेळेस तू गर्भामध्ये जाशील आणि जे आईला जे काय डोहाळे लागतील ते आंबट, तुरट आणि खारट याचे चटके तुला भोगावे लागतील बघ. देव म्हणे रे आत्म्याला, नको जाऊ मानव जन्माला. 9 महिने मातेच्या उदरी बहु यातना आत्म्याला. 9 महिने मातेच्या उदरी बहु यातना आत्म्याला. 9 महिने मातेच्या उदरी बहु यातना आत्म्याला. पुढे काय होते, त्या माणसाचा जन्म होतो, त्या आत्म्याचा जन्म होतो. आला यवनीच्या बाहेर, घेतलाय मायेने भुलून. ज्या वेळेस मुलगा होईल किंवा मुलगी होईल, मला मुलगा झाला किंवा मला मुलगी झाली आणि माझं म्हटल्यानंतर न मायेचा पकडा आला बर का. आला योनीच्या बाहेर, घेतलाय मायेने बोलून. केव्हा केव्हा रडू लागला हरी लागेला विसरून. केव्हा केव्हा हरू रडू लागला लागला मायवाला गेला विसरून. केव्हा केव्हा रडू लागला देवाला गेला विसरून. पुढे वय वर्ष 5 ते 10 हे त्या माणसाचे, त्या जीवात्माचे खेळण्या बागडण्यातच जात. आणि हे वय, ह्या वयामध्ये भगवंत कसा आहे आणि त्याची भक्ती कशी करावी हा तो विसरूनच जातो. अरे 5 वर्षाच्या वयात खेळण्याची नाही गता, इकडे तिकडे खेळू लागला नाही हरसला मनात. इकडे तिकडे खेळू लागला नाही हर्षला मनात. इकडे तिकडे खेळू लागला नाही हर्षला मनात. अरे आत्मा म्हणे नारायणा, नको मानव जन्माला.
आत्मा म्हणे श्री नारायणा घालव मानव जन्माला अरे तुझे नाम स्मरण करील मी वळखील साधू संताला तुझे नामस करील मी ओळखील साधू संताला तुझे नामस करील मी ओळखील साधू संताला पुढे काय